मित्रांनो, कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात निळाशार समुद्र, हिरवेगार डोंगर आणि मनाला शांत करणारी हवा. आणि आज आपण आलोय अशाच एका सुंदर ठिकाणी, रत्नागिरी येथील काशेळी देवगडी बीच. रत्नागिरी जिल्ह्यात लपलेलं हे ठिकाण अजूनही शहराच्या गोंगाटापासून दूर आहे. इथे येतात समोर दिसणारा अथांग समुद्र, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि सभोवताली असलेला निसर्ग, सगळंच काही वेगळा अनुभव देतं. ही फक्त एक जागा नाही, तर निसर्गासोबत काही क्षण शांतपणे जगण्याचा अनुभव आहे. तर चला, आजच्या या प्रवासात आपण काशेळी बीच आणि त्याच्या आसपासची सुंदर दुनिया जवळून अनुभवूया. चला सुरू करूया आपला आजचा प्रवास. मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ना कवर चूज पण करणार, मोबाईलचा कवर. कधी? मुंबईला गेल्यावर. घर कसं सुंदर आहे ना एकदम. मित्रांनो, सगळी स्टोरी तुम्हाला सांगतो. पहिला आम्हाला निघू द्या, बरंच लेट झालं. आम्हाला झोपेने फसवलं. झोपेने फसवलं आम्हाला. आई येतो संध्याकाळपर्यंत. तर मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये पाहिलं असेल, खूप मोठा भाग होता. मुंबईवरून आपण रत्नागिरीला आलो, दापोलीत गेलो, मग रत्नागिरीत आलो. अक्षरशः वाईट अवस्था झाली. कसं आम्ही पोहोचल्यानंतर सगळं सामान एका खोलीत ठेवलं. त्यानंतर डेटा ट्रान्सफर करायला बसलो, जेवलो, अंघोळ केली आणि त्यानंतरची झोप लागली आम्हाला. ते डायरेक्ट आता 5:30ला उठलो, फ्रेश झालो आणि आता पहिला प्लॅन होता आपला काशेळी फिरायचा. तर आता जातोय काशेळी बीच फिरायला. आता इथे आपण आहोत गावखडी या गावामध्ये. शशांकदाच्या घरी आलेलो, पवारवाडी येथे. भागात पहिला बघितलं असेल की गाव जरा आतमध्येच आहे, म्हणजे वाडी ऋषी आतमध्ये, म्हणजे लयच आतमध्ये आहे ना. आतमध्ये पण खूप सुंदर आहे. घर एकदम मस्त आहे. आजूबाजूला झाडं किती आहेत. ऍक्च्युली घर आपल्याला दाखवायला नाही मिळालं, कारण आता आपण झोपलोच तेव्हा. आता उद्या सकाळी उठू तेव्हा तुम्हाला घर दाखवतो मी. फणस. आता तुम्हाला एक व्हिडिओ माहित असेल फेमस, कोकणामध्ये एका आजोबांनी मोर पाळलेला. त्यांचं तो ऐकत होता, एकदम मायाळू, आणि त्याला मराठी भाषा पण समजत होती. तर ज्या घरी आम्ही राहतोय, शशांकदाच्या घरी, त्यांच्या बाबांनी म्हणजे त्याच्या पप्पांनीच तो मोर पाळलेला. ते आम्हाला भेटले आज. ऍक्च्युली काही कारणास्तव आता तो मोर आपल्यात नाहीये, पण हेच ते घर आहे जे महाराष्ट्रामध्ये न्यूज चॅनल मध्ये एकदम प्रसिद्ध झालेला मोरामुळे. तर तिकडेच आपण राहतोय. आता जातोय आपण पहिल्या स्थळाला भेट द्यायला, काशेळी. आता जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण त्याला भेट द्यायचं. सूर्यास्ताच्या अगोदर एक सूर्यास्त, सुंदर असा सूर्यास्त आपल्याला पाहायला भेटेल हीच अपेक्षा. नाही म्हणता तरी मेन रोड पासून, डांबरीकरणाच्या रोड पासून पवारवाडी हे 5 किलोमीटर तरी आत असेल, आणि 5 किलोमीटर पूर्ण असाच रोड आहे, कच्च्या मातीचा. नवीन होतं तेव्हा खूप लांब वाटलं, पण आता माहीत पडलं की असं आतमध्ये, तर आता पटपण आपण पोहोचून जाऊ. असंच असतं, नवीन गोष्टी लांब वाटतात, जुनं झालं की काय वाटत नाही. सुंदर असं घर आहे, आजूबाजूला झाडं वगैरे. धमाल आली. दुपारी व्हेजिटेरियन जेवलो आणि मस्त. गुरववाडी, पवारवाडी, हळदवाणेकरवाडी. आता इथून थोडं गेलो की मेन रोड लागेल. होपसो तुम्हाला पहिला ब्लॉग आवडला असेल. दुसऱ्या ब्लॉग मध्ये बहुतेक आता आपण एकाच बीचला भेट देऊ आणि पाहूया आता काय बघायला मिळेल. शशांक दादाची वाईफ म्हणजे वहिनी आणि छोटा आता ते मुंबईला जातात, आणि इथे बाबा आहेत. बाबा, काशेळीला जाऊन आलो. निघालात ना वहिनी? जा सांभाळून. हा, कुठून जाऊ? इथून ना? कुठे जायचं तुम्हाला? काशेळी बीच, देवगडी. इकडे ह्या साईडला बीच आहे. अच्छा, जवळच आहे ना एकदम. चालेल, चल बाय, सांभाळून जा. त्यांना सांगा तिथे कोण दिसलं नाही, ते इकडून गेलात ना, असा मोठा रोड, असा डांबरी रस्ता आत दिसतो. अच्छा, चालेल. असं लांब नाही, 5 मिनिटाच्या नंतर एक घर दिसते, एक समोरचं घर दिसतं ना, त्याच्या पुढे एक रस्ता आहे. अच्छा, तिथूनच आहे ना, म्हणजे जवळच आहे ना. चालेल. चला. नाही, आज बाहेरूनच जेवण येतो, सांगितलं मी आईंना. आज जरा बघूया, आज फिरतो जरा इथे तिथे. हा, फोन करेन मग. हो, चला बाबा, जाऊ नाही सांभाळून. नको. चला बाबा, आलो. हा, टाटा. हा. हो, हे होते शशांक दादाचे वडील. मस्त व्यक्तिमत्व आहे, एकदम साधा सरळ, म्हणजे कशात काय नाही, एक नंबर. तर ते आता त्यांच्या सुनेला सोडायला आलेले. ऍक्च्युली इथून बस असते 6ची, तर ते मेन रोडला यावं लागतं, आणि ती सकाळी भाईंदरला पोहोचेल 6 वाजता असं मला कळलं. तर आता आपल्याला काशेळीला जायचं, आणि आपल्याला कुठून तरी टर्न मारायचं राईट साईडला.
पाहूया इथे काय लिहिलंय. कनकादित्य मंदिर कशेळी राजापूर सरळ आहे आणि कशेळी आडिवरे सरळ. हा लेफ्ट आहे का? कशेळी 2 किलोमीटर. चला विचारूया आपण कोणातरी. हा कशेळी. दादा कशेळी सरळ आहे का? हा बघतो चेक कर. राईटच बोलले ना. चल मग गुगल मॅप पेक्षा आपण गावकऱ्यांवर विश्वास ठेवू काय. एकदा मित्रांना आम्ही श्रीवर्धनला जात होतो. आम्ही गुगल मॅप आम्हाला डायरेक्ट मानगावचं ट्रॅफिक मिस करायला गेलो आम्ही आणि मिस डायरेक्ट नदीमध्ये गेलो. डायरेक्ट नदीमधून रोड काढले ना. आणि एकदा तर खेडला जात असताना जंगलातून तिथे कोणीच नव्हतं. थोडा उतार आहे. गाडी जरा हळू घेऊन जावी लागेल. ते उतार पारिजात. वा. निमुळजाचा रस्ता, दुतर्फा झाड, वाडी, जंगल आणि त्यातून आपण जातोय संध्याकाळच्या वेळी. कशेळी. Change is coming tonight. Can see the sky start to clear up. We've been waiting for life, oh. Never giving up the fight, no. कोकणातली संध्याकाळ. एक मित्र आणि आपली खुर्रम डायरेक्ट प्रवेशद्वारात. रात्री कोण आला तर डायरेक्ट आंबेवृक्षवाडी थांबा. वा 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 वा. सुंदर सुंदर. पावसात तर काय वाटत असणार आहे. हे तर पूर्ण पाण्याने भरत असणार 100%. सुंदर, खूप सुंदर. घर बघा बांधले अजिंक्य. कशेळी या गावामध्ये आहोत आपण आणि देवगडी बीच अजून 3.5 किलोमीटर आहे. कनकादित्य मंदिर 1 किलोमीटर. ऑफिसचे दिवस असले आणि त्यातून आपल्याला सुट्टी मिळाली की फटफट 1 मिनिट पण वाया नाही घालवायचा. जरा झोप आम्हाला ताणून लागली मस्तपैकी, पण जरा आता फ्रेश वाटतंय. नाही तर अर्धवट झोपेतून उठलं असतं तर बरं डोकं आमचं पकडलं असतं. कुठून खाली नाही वाटतं. आहे बाई इथूनच आहे. हा वास आला काजूच्या बियांचा. काजूच्या बिया कोणतरी भाजते आणि ते आजोबा बसलेत विथ 2 मैत्रिणी. हे समुद्र. संध्याकाळची वेळ झाली आणि सगळीजण बाहेर फेरफटका मारायला आले. कोकणामध्ये संध्याकाळचा फेरफटका म्हणजे वा. तर आता घाट लागला आपल्याला. माझं एक नेहमीच ठरलेलं असतं की डेस्टिनेशनला पोहोचण्यापेक्षा ना ट्रॅव्हलचा आनंद खरा असतो आणि मला तो आवडतो करायला. बघा ना, आता रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मी बाईकच चालवत होतो. दापोली नंतर रत्नागिरी कसा तरी आलोय करत त्यानंतर कुठेतरी खाल्लं बिल्लं झोपलो आणि परत बाईक चालवतोय. बाईकची आपला अतूट नाटक काय असतं. नातं खरंय. नातं अतूट नातं आहे. जसं आता पुढे समुद्र किनाऱ्याकडे आपण वाटचाल करतोय तसा रूट आपला निमुळता चाललाय. अरे वा. आडिवरे पण इथून 4 किलोमीटरला आहे. म्हणजे आपण महाकाली देवीचं पण दर्शन घेऊ शकतो. जाकादेवी ST बस स्टॉप. देवगडी बीच. जाकादेवी मंदिर. जाकादेवी माते की जय. होप सो. जशी रीलवर मी गर्दी बघितलेली तशी गर्दी नको. बौद्धवाडी. देवगडी बीच अजून 1.5 किलोमीटर. माहिती आहे गुरमला सवय आहे, पण असं नाही की मी खड्ड्यातून कशीही चालवेन. हे बघिरा ऋषी बघिरा. हे बघिरा. मळ्याच्या मळ्यामंदी पाट्याचं पाणी वाहत गुलाब जाय मोगरा फुल पितो. बाबू हा ट्रॅफिक न करायला पाहिजे. हे बघ इथून ट्रॅफिक होती. ती रील आलेली ना, ती ट्रॅफिक इथून होती. त्या बीच कडे जायला पण 15 मिनिटं चालत जावं लागतं. सुंदर प्लेसेस नेहमी आतमध्ये असतात का. सुमन फार्म स्टे. हे बघ ट्रॅफिक बोललो ना. देखा क्या ट्रॅफिक. जाऊ शकतो ना. हा मी जाऊ पुढे. काय करू. टाकू त्यांच्या मागून टाकेन ना. बोल लवकर. 48 बसायची आहे काय. राणी माझ्या मल्यामध्ये अशी कशी. ए बाबा गाडी चढामध्ये आहे. हा जाऊ देईल का आपल्याला. 8334 आपल्या गाडीचा नंबर आहे. 8664.
जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याकडून येत असाल तर मुंबई गोवा महामार्गावरून रत्नागिरी किंवा राजापूर मार्गे कशेळी गाव गाठता येतं. स्वतःची बाईक किंवा कार असेल तर प्रवास आणखी सुंदर होतो, कारण शेवटचा घाट आणि समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता खूपच सिनिक आहे. रेल्वेने येणार असाल तर जवळचं महत्त्वाचं स्टेशन म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. काही ठिकाणी कुडा स्टेशनचा वापरही केला जातो, पण बहुतेक पर्यटक रत्नागिरी स्टेशनवरून उतरून पुढे लोकल वाहन किंवा स्वतःच्या वाहनाने येतात. किती आहे? 10 रुपये. इथेच लावू दादा, अजून पुढे येते ऋषी. 10 कारचे किती? 20. आणि ट्रकचे बोलतो 50. मित्रांनो, बाईकचे 10, कारचे 20 आणि ट्रॅव्हल्स 50. थँक्यू. समुद्रात टाकूया गाडी आपण. ते भाई इथपर्यंत जाते वाटतं, पण तो बोलला ना पुढे जाते. जाऊ देतील काय? जाते ना काका पुढे गाडी? नेऊ ना, चालेल ना. नाही, इथे लक्ष्मण रेखा आखली गेली होती म्हणून म्हटलं काका समुद्रात जाईल का गाडी. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही देवघळी येथील पठारावर पोहोचलो आणि तेथून दिसणारं दृश्य डोळ्याचं पारं फेडणारं होतं. ऋषि मोबाइल है भाई साहब, क्या दृश्य दिख रहा है भाई. वेलकम टू देवगडी कशेळी. काय म्हणतो ऋषी? आता कसं वाटत आहे? एवढा लय उंच आहे रे. अरे आता कसं वाटत आहे? तेव्हा पाणी पुढे आलं. गर्दी हो का? रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असलेला हा बीच म्हणजे निसर्गाने शांतपणे लपवून ठेवलेला खजिनाच आहे. पहिल्याच नजरेत समोर दिसणारा निळाशार समुद्र, आजूबाजूचे हिरवे डोंगर आणि समुद्राच्या लाटा सगळंच मन जिंकून घेतं. खाली समुद्र किनारी जाण्यासाठी 10 मिनिटे पायपीट करावी लागते आणि आम्ही खाली जाण्यासाठी निघालो. पायऱ्या अरुंद आणि उतार असल्यामुळे जरा जपून उतराव्यात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एखादा कमर्शियल बीच नाही. इथे मोठे स्टॉल्स किंवा जास्त गर्दी नाही, त्यामुळे पाणी, स्नॅक्स आणि गरजेच्या वस्तू सोबत ठेवा. आणि कोकणातील ही सुंदर जागा स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ओके, तो मित्रांनो, आम्ही आलो आहोत देवगडी बीच, कशेळी, जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. वर्थ इथे ना वर्थ आहे. थोडी गाडी आपली 2 व्हीलर पुढपर्यंत येते, आपण पार्किंग करू शकतो. 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि ट्रॅव्हल्स असेल तर. आणि त्यानंतर थोडी पायपीट केल्यानंतर असं काही दृश्य तुमच्या नजरेस पडतं. चढशील ना की उचलून घेऊन जाऊ नंतर? तेव्हा रोपवे पण आहेत.
तो तिकडे आणि तेथूनच आम्ही देवगडी टेबल पॉइंट येथे पोहोचलो. आज मे महिना आणि त्यातून बँक हॉलिडे असल्यामुळे थोडी गर्दी आहे इथे. छान वाटतं. ऋषी आजचा सूर्यास्त इथे. ओके तर मित्रांनो, आता आपण आलो देवगडी बीचच्या सनसेट व्ह्यू पॉइंटला आणि समोरच आपल्याला टी शेप मध्ये हा बीच दिसतो. समोर आहे गुफा आणि पाहताय तर समुद्राला भरती चालू झाली आहे. मे महिना असल्यामुळे बऱ्याच पर्यटकांची गर्दी खूप आहे. मे महिन्याची सुट्टी व सण असल्यामुळे आज जरा जास्तच गर्दी होती. टेबल पॉइंट येथून एका बाजूचा देवगडी बीच दिसतो आणि दुसऱ्या बाजूला होणारा डोळ्यात सामावून घेऊ असा सूर्यास्त. त्या जागेचा आनंद घेऊन आम्ही खाली समुद्र किनारी जायला निघालो. पायवाट थोडी घसरणीची आणि अरुंदच होती. कोकण म्हणजे हेच का? हाच का तो स्वर्ग? निसर्ग इतका सुंदर कसा असू शकतो? मला हे इथे आल्यावर कळले. समुद्राला भरती होती. लाटा किनाऱ्यापर्यंत येत होत्या. मी चालत तिथे असणाऱ्या गुहेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण भरतीच्या लाटांमुळे नाही जाता आलं. निसर्गाच्या नियमांना कधीच मोडू नये, त्याचा आदर करावा हे इथे मला जाणवलं. संपूर्ण तो किनारा मी माझ्या आठवणींच्या गाठोड्यात साठवत जात होतो आणि पुन्हा वर जाण्यासाठी निघालो.
खरं सांगायचं तर इथे फक्त बीच पाहायला येऊ नका, थोडा वेळ शांत बसा, समुद्राचा आवाज ऐका आणि तो कोकण अनुभवून घ्या. कारण काही ठिकाणं फक्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नसतात, ती मनात साठवण्यासाठी असतात. कोकण खूप सुंदर आहे, त्याच्यावर प्रेम करा, त्याचा आदर करा. आज आणि उद्याच्या पिढीलाही हा निसर्ग असाच अनुभवता यावा म्हणून तो जपणं आपली जबाबदारी आहे. कारण आठवणी आपण बनवतो, पण निसर्ग पुन्हा बनवता येत नाही, एवढंच सांगावं असं वाटतं. स्वर्ग कुठे आहे हे शोधत होतो, उत्तर मात्र निसर्गाने हळूच दिलं. कोकणातल्या प्रत्येक वळणावर मी स्वतःलाच पुन्हा भेटत गेलो. समुद्राच्या प्रत्येक लाटेसोबत मन कुठेतरी शांत होत गेलं आणि या सुंदर प्रवासात मी फक्त रस्ता नाही तर क्षण जगत गेलो. ऋषी, जेवण कसं? एक नंबर. ओके ओके. 10 पैकी किती मार्क? कंटाळा आलाय, चल लवकर. तर मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण कसे येथील देवघळी बीचला आपण भेट दिली आणि इतकं सुंदर बीच होतं. आपण नेहमी रील आणि व्हिडिओमध्ये पाहिलंय, पण प्रत्यक्षात जाऊन हे सगळं पाहणं आणि अनुभवणं खूप वेगळं असतं. माझ्यासोबत ऋषी आहे. ऋषी, कसं वाटलं तुला? मस्त, एक नंबर. एक नंबर. तर तिकडे भेट दिल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा पावसमध्ये आलो आणि आता जेवायला बसलो इकडे. पॉवर स्टँड समोर श्री स्वामीनारायण मंदिर आहे, त्या बिल्डिंगमध्ये आलो तर तुम्हाला बरेच असे खानावळ मिळतील जे तुम्ही जेवू शकता. मी आणि ऋषी मस्तपैकी चिकन थाळी खाल्ली, ज्यामध्ये चिकनचा रस्सा, राई, चपाती, सुक्क चिकन, कांदा, लिंबू, सोलकढी हे सगळं होतं. तर छान होतं जेवण. जस्ट जेवला आणि मला तलप लागली की कोकण सरबत पिऊया, त्यामुळे कोकण सरबत घेतलंय. ही खानावळ आहे आणि समोरच आपली गुर्रम उभी आहे. वा, किती सुंदर दिसते. ऋषी, चांगली दिसते ना बाईक आपली? छान एकदम. त्याच्यावर एक वस्तू पण आहे. ठीक आहे, पी ना. मला नको. तर आता कोकम सरबत पितो. तर मित्रांनो, आजचा दुसरा भाग पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओलाच नोटिफिकेशन येईल. सेकंड पार्ट इथे समाप्त होतं. उद्या भेटूया आपण गणपतीपुळे. खूप काही प्लॅन आहे उद्याचा, बाईकवर बोलूस. आजसाठी एवढंच. बी सेफ, राईड सेफ. बाय. बाय.